हॅलो 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 गणपती बाप्पा मंगलमूर्ती वाटतं ना तुरेवाल्याची गाणी झाली सुरू. अरे तुरेवाला दादा बोल अजून जोड दे काय भारी भारी आले गाणी. हॅलो 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 आलं की ते सुरवीर असतात सगळी. सुरुवातीला टायटल विकत आपल्याकडे भावनिक जमत नाही आपल्या आपला गावठी रमत व्हायचा इकडनं आवाजाला बसला. तर मंडळी आज हा 7वा कार्यक्रम आणि या 7व्या कार्यक्रमामध्ये एखाद कार्यक्रम सुटला तर बाकीचे सगळे हाऊसफुल आहेत. हे सगळं श्रेय माझ्या शक्तीपुराचं नटेश्वराचं रंगदेवताचं जागे मालकाचं आणि आयोजकांचं. आज प्राणीमित्र मंडळ यांचं हे पहिलंच आयोजन पहिलंच नियोजन. काहीच माहिती नाही त्यांना या आयोजनात आणि तरी देखील फार कमी कालावधी असताना त्याने हा कार्यक्रम यशस्वी केला. आज माणसात माणूस नाही गरजेपुरता नंबर सेव्ह करणार कधीतरी आठवण काढणार जरा कुठं वाटलं ओळख चांगली आहे स्वार्थ आहे त्यावेळेला फक्त जवळ येणार बाकी आपलं असं कोणी नसतं. मग आपलं कोण असतं मुख्य जनावरांना एकदा प्रेम लावून बघा अगदी गोंगारून बघा ते आयुष्यभर तुम्ही आपल्याला विसरत नाही आपल्यापासून दूर जात. आणि ही संवेदनशील माणसं प्राण्यांना पाप पुण्य कळत नाही त्यांना फक्त दायित्वाचा धर्म आहे आणि त्या दायित्वाच्या धर्मातून जे आपुलकीचा लढा लावतात त्या प्राणी मात्रांची या प्राणीच्या मांदेळीमधली ही मंडळी आयोजक तुम्हाला संवेदनशील मनाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम. 14 वर्षाचा दाता हा लोककलेचा परमेश्वर माझा गणपती बाप्पा आई शांता माता या अखंड महाराष्ट्राचा अर्थ आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज राजे संभाजी महाराज त्यांचा हा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाणारे आणि हा महाराष्ट्राचा आहे ते शाहू फुले आणि आंबेडकर बंधारा होळकर चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर राजमाता अहिल्यादेवी होळकर. या महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आहे त्या संतांच्या मंदिराला संत भाऊबाबांना नमस्कार करतो. माझ्या गावचं काम ठेवत आई नवलाई देवी आई विठाई देवी लांजपा धने निघाली देव चौराठा नटेश्वर जागे मालक रंगदेवता माझा मूळ घराणं बाबूरंगे नवाशंकर यांचे भगवान विशाल गणेश भिकाजी बाब्या राजाराम गंगाराम प्रभाकर यांचा विशिष्ट धनी देवराच्या कृपेनं नवलाई देवी नाथ डोलीकडे धन्यवाद जे हनुमान नाथ मंडळ पन्हाळे कोणवाडी यांच्यासोबत मी तुमच्या चरणात घेऊन मस्त गेल्यावर माझा भक्तीपटू संदेश होते अतुल इंदळकर मी मोठा अजित पवार बेंजोला माझा अमोल नमस्कार माझा रोहित म्हणजे बॅटला आणि माझ्या साऊंडसाठी माझा लावलेला पाहिजे तुम्हा सर्वांना मनाचा पुन्हा करू कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी अनेक शाहीर आलेले आहेत त्यामध्ये माझे कायम आवडते शाहीर एक प्रतिस्पर्धी म्हणून फिरवायला आवडणारे शाहीर विजय कोळेकर आलेले आहेत. तुम्हाला शाहीर मानाचा मुद्रा या तुझ्याकडून. तर शाहीर आता बारी आहे माझे राजाभाऊंचे पण तुम्हाला एक कायम सांगेन की आज शक्तीपुरानं नटेश्वरानं तुम्हाला भरभरून दिलंय. आज आमचा असा शाहीर आहे की आनंद भाऊकर तिकडे आमचा
30 लाखाच्या गाडीतून फिरतो, तुम्ही फॉर्च्युनरमधून फिरता, आज बक्कल दिलं परमेश्वराने तुम्हाला, पण एकच या तुऱ्याच्या साधातून सांगणार, तुम्ही शक्ती तुला कधी सोडू नका. विजय कोळेकर आम्ही काय म्हणतो की नव्या नवरीला ज्याप्रमाणे नटवावं तसं कलगीला नटवणारा आमचा शाहीर आहे विजय कोळेकर. तर तुम्ही कुठे भाऱ्या सुरू ठेवा, 1 करा 2 करा पण भाऱ्या करा. विजय कोळेकर या ठिकाणी आलेले आहेत. माझे प्रतिस्पर्धी शाहीर यांचे वस्तात विजय गोवानीका मानाचा मुजरा, आमच्या राजेश गोवाना पण मानाचा मुजरा, वेदांत जाधव आहेत, माझा पाठीराखा शशिकांत मांडवे आहे, गलगेवाले बलराम तांबे आलेले आहेत, अक्षय ढकले आहेत, सर्व युट्यूबर्स आहेत पोरांची. त्यानंतर शाहीर तानाजी वर्गे आहेत. आज ज्यांची आमच्यासोबत बारी होती ते उमेशदा पडेलकर, काही कारणांमुळे आपल्या राजेश गोवांना बारी गेली आहे, तर आमचे पडेलकर गोवा पण गावांना आलेले आहेत. त्यानंतर पन्हाळे गावचे घंटा मंडळीचे अध्यक्ष आमचे वसंत इंदुरकर, आमच्या राजाचे बाबा अशोक गुरव आहेत, निखिल गुरव घंटी माझा मित्र कुटुंबाचा आलाय, राजेश इंदुरकर आहेत. आणि प्राणी मात्र जे चौघांनी महत्वाची भूमिका बजावली, सुरेश गोरे दादा, अशोक जोशी, संतोष वापरकर, संदेश मांडवकर, मला सर्वांना मानाचा मुजरा करून, सुनील जावल आहेत, प्रदीप गोरे आहेत, आमचे खेळवडना गोरे साहेब पण आलेले आहेत, सर्वांना मानाचा मुजरा करून गोवांना पण केलेला आहे. आता डायरेक्ट सुरुवात करूया. शाहिरांनी सद्गुरूंचं स्तवन गायलं. मी तुले वाले, मला देखील तो अधिकार आहे, मी देखील सद्गुरूंचं स्तवन गातो. शाहिरांना फक्त सूचना करेन की शाहीर ज्या परमार्थातून तुम्ही येता, धन निरंकार हा जगात पोचलेला एक भव्य दिव्य परमार्थ आहे. एक दिवस धन निरंकार ह्या परमार्थावर तुम्ही स्तवन गावं, लोकांच्या गळ्यातले काही तुम्ही आहात, आणखी म्हणाल, प्रयत्न करावा. खूप छान सुंदर स्तवन होऊ शकतं, पुढच्या वेळेला प्रयत्न करा. सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था, सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था, कृपावंता भगवंता हो श्री गुरुदत्ता, कृपावंता भगवंता हो श्री गुरुदत्ता.
सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था कृपावंत भगवंता हो कृपावंत भगवंता हो श्री गुरुदत्ता सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था आलो देवा आशीर्वाद द्यावा लोक तुझा स्पर्श व्हावा लोक स्पर्श व्हावा शरणतून आलो देवा आशीर्वाद द्यावा लोक असावा तुझा स्पर्श भावा असंतुष्ट होतो आता दर्शन घेता असंतुष्ट होतो आता दर्शन घेता माझ्या स्वामी समर्था माझ्या
इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंट, गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंट शशी गोवाळकर माऊली प्रत्येक बारीला येऊन ते जे पाठिंबा देत आहेत, आशीर्वाद देत आहेत, 1001 रुपयाचं पुन्हा एकदा तुम्ही पारितोषिक दिले, तुमचे आशीर्वाद पोहोचले, धन्यवाद शशी दादा. तनिष निलेश वनगे आज बुवांचा हॅपी बर्थडे आहे, वाढदिवसाच्या खूप साऱ्या आमच्या दोन्ही शाळांकडून तुम्हाला शुभेच्छा. 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात बरोबर. आणि त्यानंतर आमचं विजय कोळेकर बुवा 500 रुपये आले, एक नंबर बुवा, थँक्यू सो मच. आणि त्याचप्रमाणे मलोड ईस्ट 106 या वॉर्डचे उपसंघटक मनसे दिगंबर शितप गुरबार आणि नितेश होवले मावळे कुचांबेगाव 200 रुपयाचं पारितोषिक द्यावा, धन्यवाद. स्वप्नील जोशी माऊली, अमोल जोशी, योगेश मोरक, सुशांत मोरे, सचिन पत्याणे, प्रसाद गुरव, आकाश गुरव, नरेश रायकर, अमर बेंद्रे, अंकुश नमसले, अक्षय नमसले यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. त्याने एक पत्र लिहिले पण आपल्याकडे ते वेळ नाहीये, माझ्यासाठी लिहिले. मनस्वी आभार, हे प्रेम कायम असू द्या. वसंत इंदुरकर आमच्या राजा भाऊंचे वडील, आमच्या पुणे गावचे आमचे पाठीराखे 200 रुपयाचं पारितोषिक, मनस्वी आभार. आमचा बुवा बोलला की अवधसा काय बोलू नका, मी अवधसा बोललो, मला आठवत नाही बुवा बोललो का, आणि बोललो सॉरी काय नाही सॉरी, परत मी बोलणार नाही, बस गलतीचे मिस्टेक हो गया. तुम्ही काय पाकिस्तान मधलाय की इराण मधलाय, हे आमच्या रत्नागिरीतलं, आमच्या खेळातलं, आमच्या कोकणातले, आमचा हा 1-1.5 जिल्ह्यापुरता आमचा शक्तीसुराव, आमचं शाहीर पण तिथलं, प्रेक्षक पण तिथलं, आमचं आयोजक पण तिथलं. जाता कुठं आणि काही गोष्टी बघा, हे आगावगिरी गोष्टी करू नको. या शक्यतो आगावगिरी, जरा मोठा आवाज आहे, जरा माईक हातात आला, टोप्या घातल्या, ब्रेस घातलं, हे तसं पावसात वेळून गडके येतात तसं तर हा झाला नाही. पुषाक्या मारून तुम्ही जाणार कुठं, मी कुठं जाणार. त्याच्यामुळं काही गोष्टी चुकल्या असेल तर पुन्हा एकदा आय माय सॉरी. परवा मला बुवा आयला मी बोललो, मग नंतर मला तेव्हा लक्ष होतं, पण मग बाकीच्या गोष्टीचे एक शब्द ते बोलले आणि झाला इथं लागला हवं आपल्याला, मग माझं लक्ष तिथलं गेलं. मग नंतर मला पाठवला मी मोबाईलवर, राजेश बुवा मला आयला मी बोललो, आणि बायको बाजूला माझ्याकडे बघतो, काय राजेश बुवाचं बोललं राहिलं, दुसरं कोण नाही बोललंय तर अशा सगळ्या गोष्टी. तर राजेश बुवा एक नंबर गण गायला तुम्ही. गणामध्ये आई किंवा बाप किंवा नातं आलं की गण असं समृद्ध होतो. जप्त गणेश माहिती सांगितलं, अरे कुसून ठेवलंय देवराना, कुसून ठेवला देवराणी, रंगून ठेवलंय पाट. आई गणी शायरी, अरे कुसून ठेवलंय देवराना, रंगून ठेवलंय पाट. हट्टा सोन्या बापानं माझ्या सजवून ठेवलंय खाट. सार घरदार पाही वाट, सार घरदार पाही वाट, आता उगवेल सोन पहाट. सार घरदार पाही वाट, आता उगवेल सोन पहाट. आता उगवेल सोन पहाट. कुसून ठेवलंय देवाराना, रंगून ठेवलंय पाट. कुसून ठेवलंय देवाराना, रंगून ठेवलंय पाट. तुम्ही आई गायली गाणं, त्याची बाप गायला. अरे हा तातून तुम्ही चाल दिली, त्याने तर प्रयत्न केला. अरे कुठं जाता तुम्ही पहिल्या बारी असे शब्द वापरून ह्याव करून. अरे तुम्ही अशी करून तरी बघा बारी, मी तुम्हाला एक शब्द न बोलता बारी करून दाखवतो, कशी नसतात ती मी पण तुम्हाला दाखवतो. आज एक जोक आणला, पण नको हे युट्यूब वर नंतर मग गडबड करतात. आता गण घेता
जास्वंदाचे फूल साहिल गोरे यांच्याकडून बाळूमामाच्या गाण्यासाठी फरमाईश 200 रुपये घेऊया आपण नंतर. आणि शाहीर बलराम तांबे माझे प्रतिस्पर्धी कायम असतात, माझे मित्र आहेत. या गाण्यासाठी 501 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद. आणि निखिल गुरव माझा मित्र, यांची फरमाईश आहे की पौत बांधायचं घ्या. तुरेवाले शाहीर
कैलासवासी चंद्रकांत गणपत कालकर मावळे यांच्या स्मरणार्थ सत्यवान कालकर यांच्याकडून 250 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद. आलं पैसा जाण्यादेवी झोरेवाडी या मंडळाचा आमच्या 30 जूनचा कार्यक्रम काही कारणास्तव राहिला होता. तो 2 तारखेला आहे, 2 ऑगस्टला. प्रकाश पाजने अनेक वर्षानंतर आमची बारी होणार आहे. तर 2 तारखेला आहे शाहीर मान्यबुवा विरुद्ध आम्ही. शनिवार 2 ऑगस्ट ते 8 वाजता याच ठिकाणी 201 रुपयाचा पारितोषिक आहे. फरमाईश घेऊया. नाव गणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं. नाव गणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं. गावदेवाच्या हुकमानं नात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गावदेवानं, भेट दिली ही गावदेवानं, तुला पौत बांधायचं, पौत बांधायचं गणाला, पौत बांधायचं आणि सुखानं नांदायचं गणाला, पौत बांधायचं. वेळ झालेला आहे. कृष्ण बापर्डेकर गाव हेड 100 रुपयाचा पारितोषिक. कैलासवासी अनाजी शिगम गाव हेड यांच्या स्मरणार्थ राम शिगम माऊली 250 रुपयाचे पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आता बुवाने म्हणाले घरात जायचं आणि दाबून खायचं. दाबून खायचं आणि वर म्हणतात 9 लाख काही तुझ्याकडे असताना तू माझ्याकडे कसा काय येतोस, आमच्याकडे कसा येतोस. गवळणी ह्या शक्तीवाल्याने, या कल्पीवाल्याने एक तरी ग्रंथात असा उल्लेख दाखवायचा की गवळण किंवा राधा असं कृष्णाला बोलले, हा मडकी फोडू नकोस, छेड काढू नकोस, पण आमचं दही दूध खाऊ नकोस, तुझ्या घरातला खा. एक तरी तरी संदर्भ आणून दाखवायचा. मी मान्य करेन. कारण त्या ज्या राधा होत्या, ज्या गवळणी होत्या, त्या स्वरूप होत्या. आणि त्या स्वरूप अशा होत्या की 7व्या अवतारातल्या त्या 8व्या अवतारात आल्या. आणि त्या श्रीकृष्णानं, गोविंदानं, त्या कान्हानं त्यांच्या घरात यावं. ते अशीलदान वरून वरून दही दूध लोणी तूप होतं, मात्र ते परमार्थिक अशीलदान तू खावं आणि आमच्या आयुष्यात बरकत देऊन आम्हाला तुम्ही मोक्ष द्यावा. आणि जर त्या कानानं फक्त घरात दही दूध लोणी खाल्लं असतं, यांना मोक्ष कसा भेटला असता. बरं शाहीर, आज मी तुम्हाला असे बोललो असतो की माझ्या घरातलं मी खाणार आणि तुझ्या घरातलं मी दाबून खाणार, पण मी त्या अर्थाने म्हणणार नाही. मी परमार्थिक तुम्हाला भाग देतोय, ऐकून घ्या. माझी परमार्थी राधा, त्याची जात आहे बघा. माझी परमार्थी राधा थकई वाट पाहून, माझी परमार्थी राधा थकई वाट पाहून, म्हणे रे कान घरी, वाट बघायची, म्हणे कान्हा ये रे घरी, सारे दही दूध खाऊन. माझी परमार्थी राधा, माझी परमार्थी राधा थकई वाट पाहून, माझी परमार्थी राधा थकई वाट पाहून, म्हणे रे कान घरी, म्हणे रे कान घरी, सारे दही दूध खाऊन, म्हणे रे कान घरी, सारे दही दूध खाऊन, म्हणे रे कान घरी, सारे दही दूध खाऊन. चालूच आहे तो अजून खटला, मॅटर सांगतो नाही तो मिटला. जाशील आयुष्यातून उठून, धमकी येईल कधी कुठून, भाई हालो सूत्रातून. चालेल चालेल बघा.
प्रकार समजा पाहिला सासून अरे गावाला साऱ्या आलं दिसून अरे प्रकार समजा पाहिला सासून गावाला साऱ्या आलं दिसून पोर दमली सारी हसून मला लांडोरे होतं सांगा हे लांडोरे हरकत नाही पण लांबो रे गो अरे प्रकार समजा पाहिला सासून अरे गावाला साऱ्या आलं दिसून पोर दमली सारी हसून कान गेला चाटून पुसून आता उपयोग काय मग रोसून कान गेला चाटून पुसून कान गेला चाटून पुसून काय उपयोग प्रदीप जगाळ माऊली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या माझ्या बालकलाकारांसाठी या हा बघा पोरगा ही लोककला कशी पुढे जाते बघा इंग्लिश मीडियमला आहे एवढा आता काबरे बोलले आता 14 कार्यक्रम असणार काय करा अजिबात तर नाचता येत नव्हतं मुंबईला जन्मलेला पोरगा पण वाघबटाची कृपा केवढे नटेश्वराची कृपा केवढे आणि ह्या वर्गाला काही कमी पडलं नाही नटेश्वराच्या साधारण नाचलेला आहे जागा जर अभ्यास केला अशी माझी कोलवाडीची शाखा 500 रुपये देतो शिळकेश्वर नाथमंडळ शेळी सूर्यवाले तालुका भोर जिल्हा पुणे अरे वा 301 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद पुणेकर त्याचप्रमाणे शिक्षा विकास शिकम अरे आजकाल पोरांची नावं किती पेटून ठेवलं लांबचं बघा विकास रागे पाट्या
शिक्षा आता आमच्या आईने मनात आपल्याला काय म्हणेल सांगा. छान आहे नाव शिक्षा विकास शिगम गाव भेळ यांच्याकडून 101 रुपये. रियांश आग्रे भाऊ यांच्याकडून 201 रुपये पारितोषिक. शिक्षा मला पण बोलता येतं. तुला खूप सारे आशीर्वाद शुभाशीर्वाद. गोवांचा प्रश्न आहे. गोवांचा प्रश्न तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, आमच्या वसंताला पण माहिती आहे. यात लिहून दे. तर कोणत्या सद्गुरूने साडेचोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? नारद मुनी सोडून सांगावं. तर शाहीर पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. सद्गुरू गुलाबराव महाराज यांनी साडेचोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केलं. ते स्वतःला संत ज्ञानेश्वरांची मुलगी आणि भगवान कृष्णाची पत्नी मानायचे. ग्रंथाचा आधार आहे सद्गुरू गुलाबराव आत्मचरित्र. बघा पडतंय काय. आणि आज माझा प्रश्न तुम्हाला माहितीच आहे. तर शेती करताना कपड्याला आकडे वृत्ती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिलं. भगवान शंकर आणि श्री खंडोबा सोडून सांगायचंय. आणि शाहीर आमच्या प्रश्नाचं उत्तर धरणी माता अध्यात्म किंवा धरणी माता महात्मे या ग्रंथात तुम्हाला उत्तर मिळेल. तुम्ही प्रयत्न करावा. आणि साहिल गोरे यांच्याकडून पुन्हा एकदा बाळूमामाच्या गाण्यासाठी फरमाईश आलेली आहे, ते घेऊया. एक जोक आठवड्यात पण एक आठ आहे युट्यूबला टाकणार. गेल्या वर्षी मला फरमाईश घेऊन आल्या नंतर मग काय नको म्हणत असतात. गंमत काय हे पण बसा. काय झालं माहिती आहे, वाईट गाण्यापेक्षा तुम्ही मनोरंजन झाले ना, मनोरंजन करताय. हा जोक मला माहिती पण असेल. आमच्याकडे होता नामा आणि वर सुरा पेटला राजा आणि राजाला हरवलं. आणि राजा फक्त बायकोला घेऊन राणीला घेऊन अरण्यात निघाला. आणि ते अरण्यात टाकायचं वाघ पिढी मध्ये सिंह बिंह सगळं असं. आणि याचा डायलॉग झाला सुरू, राणी साहेब आमच्या मागून या ठिकाणी व्याघ्र शकत आहे. आपली महाराणी आपली पदर घेऊन हो राजे हो राजे. असं झालं या भव्य दिव्य अरण्यात व्याघ्रात भेटू शकत आहे. म्हणजे वाघ असू शकतो. आणि वाघाची एंट्री पब्लिक तुमच्यासारखा माझ्याकडे काम करून आणि वाघाची एंट्री मागणे हा सैनी वाजवली मृदुंग वाजला एंट्री होणार ना आता वाघाची झाले. या राणी साहेब आमच्या मागून या. पुन्हा अरण्यामध्ये आम्ही झालं सुरू आणि वाघाला सुरुवात केली. वाघान अशी पोज घेतला. पोज घेतली वाघी पद्धतशीर मोठा आठतीचा बसला उडी घेणार. तेवढे 4-5 कुत्र गावातलं तर बघीन वाघाकडे वाघ बघीन त्यांच्याकडे. बरं त्यांना सवय ना तिकडं वाघवाला सुरुवात केला नाही. आता येईल वाघ आता वाघ कधी उडी गेली तर झाला पडशा. देवाचं नाव देवा मुसोबा देवा मुसोबा. आणि म्हणे काय माहितीये हे मी वाघ नाही ऐकू मी माणूस आहे. कुठं ऐकलं अरे कधी जे भेटलेलं आलं तरी झालं हे वागून झालं. ह्या परत म्हणतो राणी साहेब या आला म्हणतो कसला वाघ येतो कसलं काय. अरे फाडून शाप खाला या तुला नको पाया पडतो. मनोज शिगम राकेश धावडे
परमित्र आमचे 200 रुपयाचा पारितोषिक राजन शांताराम कदम गाव भेळ. आज भेळची मंडळी अनेक आहेत. बापारडेकर आहेत, त्यांच्यासोबत आहेत राजन शांताराम कदम माऊली भेळवरून 500 रुपये आहेत. आणि त्याचप्रमाणे दशरथ शिगा माऊली मोठ्या भाई पुन्हा एकदा मला वाटतं भेळचीच मंडळी 100 रुपयाचा पारितोषिक. एक फरमाईश आहे, घेतो. नाम घ्या रे, 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 नाम घ्या रे त्या हो गडीवाल्याचं, हो त्या मेंढरवाल्याचं, माझ्या बाळू मामाचं, हो माझ्या माझ्या बाळू रात्र थोडी सोडे बुवा टोकाची गाणी तुम्ही जी सांगता ना शहाणपण त्याच्याबद्दल म्हटलं. एकदा म्हणतात ना तुम्ही त्याच्या नामके आहेत काय माझ्या हातात लागू नका पाठीत कपडा फाडून म्हटलं एकदा काय तर भाऊ दे ना त्याच्यासाठी म्हटलं होतं तुम्हाला बाकी काय नाही. बघू तरी तयारी आपले काही म्हणतात मारी एकदम मारून तरी बघा ना काय तर सोक्ष लागतं असं बोललं तुम्हाला. आणि दुसरी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सारखं सुरुवातीला म्हणतो ना तुमच्या कानात कोणतरी काही संतोष कलापते व कृपया सारखं ते नाव काढू नका. एकदा झालं होते गैरसमज झाला असेल काय सारखं त्यांना पण वाईट वाटतं तुमचे मित्र आहेत अशी बोलून तुम्हाला दुसऱ्या वारीच्या शुभेच्छा देऊ. काय टोकाची गाणी गायची गावा आता ते भोकाचं बंद केला ना टोकाचा भरकायचा. तुम्हाला शुभेच्छा. आणि मी आज स्टेजमध्ये गायलोय तसं मी सुरुवात आहे म्हणतात मी बेसूर आहे काय बाबा काय माहिती एवढा फरमाईश तरी बेसूर म्हणतात. दुसऱ्या वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा आय लव्ह यू राजू. थँक्यू.